तुमच्यामुळे हे सगळं जे काही घडलंय ना, हे सगळं तुमच्यामुळे घडलंय. मी नाही नाही म्हणत असताना सुद्धा तुम्हाला तिचा कळवळा होता. अरे ज्या ज्या वेळेस मी तुम्हाला विरोध केला ना, त्या त्या वेळेस तुम्ही तिला पाठीशी घातलंय. अरे त्याच वेळेस जर माझं ऐकलं असतं ना, तर आज ही वेळच आली नसती. वंस वंस मी काय म्हणते, जाऊ द्या ना वंस. नाही वहिनी नाही, प्रत्येक वेळी असंच घडत आलंय. तुम्ही जाऊ द्या म्हणायचं आणि मी जाऊ द्यायचं. पण आता मी शांत बसणार नाही. जर त्या मुलीमुळे मला लोकांचे 4 शब्द ऐकून घ्यावे लागत असतील ना, तर आता मी गप्प बसणार नाही. मी बघतेच तिच्याकडे, बघतेच कुठे आहे ती. वंस वंस जरा ऐका. अहो, काय ग? हं? तुझं तोंड बाहेर दाखवायचं नाही म्हणून सांगितलं होतं ना तुला मी. मग तरी बाहेर निघायची काय गरज होती? का आमचं काही चांगलं झालेलं तुला बघवतच नाही? वंस तुम्ही जरा शांत व्हा ना. मग कशी शांत होईनी मी? हं? कोण आहे कोण ही? अगं 4 दिवसाची पाहुणीच आहे ना. मग पाहुण्यानी ना पाहुण्यासारखं राहायचं असतं. ज्यांनी आधार दिलाय ना, त्यांचं ऐकायचं असतं. अहो पण मी खरंच जाणून. ए गप्प बस. वंस अहो टेरेसवर कोणी नसेल असं तिला वाटलं असेल ना, म्हणून वहिनी, तिला मी या खोलीतून बाहेर पडू नको असं सांगितलं होतं. मग स्वतःची अक्कल चालवायची काय गरज होती ग तुला? अगं कोण आहेस कोण तू आमची? तुझा आमचा काय संबंध? का आम्ही तुला सहन करायचं? हे बघ, तुझ्यामुळे जर माझ्या मुलाचं लग्न मोडत असेल ना, तर या घरात राहायचा तुला काहीच अधिकार नाहीये. समजलं ना? वंस वंस तुम्ही जरा शांत व्हा. वहिनी, आता ती यापुढे या घरात राहणार नाही. समजलं? चल, वंस चल, चल. वंस वंस खूप ऐकलं. तुझंही ऐकलं आणि तुझ्यासाठी या सगळ्यांचंही ऐकून घेतलं. मामा, अगं ऐकतं मामा. तू ऐकलं नाहीस का मी काय म्हंटल ते? आता तुझी पमा कुणाचंही काहीही ऐकणार नाहीये. अथे पण तू मीनाक्षीला असं कसं म्हणू? कोण मीनाक्षी? कोण मीनाक्षी? अगं आपण हिला नाव दिलं म्हणून ही मीनाक्षी. नाही तर ही कोण आहे ना, हिचं हिला सुद्धा आठवत नाहीये. नात्याची ना गोत्याची, ओळखीची ना पाळखीची, हिला आपल्या घरामध्ये राहण्याचा काय हक्क आहे? बघ मामा, तिचं नातं बघून आपण तिला या घरात आणलेलं नाहीये. आणि या सगळ्याच्या पलीकडे माणुसकी म्हणून काही प्रकार आहे की नाही? झालं का परत तुझं माणुसकी पुराण सुरू? हा? अरे ही घरात आल्यापासून तुम्ही प्रत्येक जण मला माणुसकीच्या गोष्टी सांगताय. माणुसकीचा ठेका फक्त काय आपणच घेतलाय का? आज मला कुणाचंही काहीही ऐकायचं नाहीये. मी पण बघतेच आता ही या घरात राहतेच कशी. चल. मा अभि हात सोड. अभि तिचा हात सोड. नाही आते, मी त्यांना इथून कुठेही जाऊ देणार नाही. तिचा एक हात मी धरलेला असताना दुसरा हात धरायची तू हिम्मतच कशी करू शकतोस? तू फक्त तिलाच नाही मलाही अडवतोयस का? एवढा मोठा झालास तू? आते प्लीज प्लीज माझं थोडं ऐकून घे ना. मी मगाशी सांगितलेलं तू ऐकलं नाहीस का? आज मी कुणाचंही ऐकणार नाहीये. यामध्ये तूही आलास. आज ही मुलगी हे घर सोडून जाणार आहे हे नक्की आहे. अगं ए, तू जरा शांत बस.
तू आमच्या घरात काय आलीस? आमच्या खस्त्या खेळत्या घराची पार वाट लावून टाकलीस. तू या घरात पाऊल टाकलंस ना, त्याआधी आमच्या घरात सुख होतं, शांती होती. पण तुझं पाऊल पडलं आणि प्रत्येकाच्या मनात फक्त तुझ्याबद्दलची चिंता आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फक्त तुझ्याबद्दलची काळजी. का? कोण आहेस कोण तू? हं? का आम्ही तुझी चिंता करायची? आणि ज्यांची चिंता मी करते त्या प्रत्येकाने तुझी चिंता का करायची? या घरात आजपर्यंत कुणीही माझ्या विरोधात गेलं नव्हतं. हा अभि, ही सोहा, या दोघांनाही तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलंय मी. लहानपणापासून पोटच्या पोरांप्रमाणे वाढवलंय. आणि म्हणूनच दोघंही मला आत्याई म्हणतात. दादा वहिनी आता रिटायर्ड झालेत, पण जेव्हा काम करत होते ना, तेव्हा मी घरात होते म्हणून सुखाने कामाला जात होते. संध्याकाळी घरात पाऊल ठेवेपर्यंत त्यांना त्यांच्या मुलांची आणि त्यांच्या घराची कधी मी आठवण सुद्धा येऊ दिली नाही. खरंय ना दादा मी म्हणतेय ते? बघ मामा, तू जे म्हणतेस ना ते सगळं आम्हाला माहिती. या घरासाठी, सोहासाठी, आभीसाठी तू जेवढं केलंस ना तेवढा विचार सुद्धा आम्ही करू शकत नाही. आणि कधी गरजच नाही भासली हो. वंस ती वेळ तुम्ही कधी येऊच नाही दिलीत. हे बघ मामा, घराच्या दारावर माझ्या नावाची पाटी असली ना तरी थोरलेपणाची काठी ही तुझ्याच हातात आहे. आणि आम्ही सगळ्यांनी हे मान्य केलंय. आणि आपल्याला ओळखणाऱ्या सगळ्यांनाच हे माहिती आहे. मग याच वेळेस माझं का ऐकलं जात नाहीये? आत्याई प्लीज माझं ऐकून घे. तू तर एक शब्दही बोलू नकोस. अरे मला काय वेळ लागले म्हणून मी त्या पाहुण्यांना बोलवलं होतं का? हं? तुझं काहीतरी भलतच चाललंय. कधी तुला मुलगी पसंत पडत नाही, कधी तुला लग्नच करायचं नाहीये. अभि, तुझं जे काही चाललंय ना ते मला समजत नाहीये. या भ्रमात राहू नकोस. सगळं कळतंय मला. तुझं लग्न ही माझी इच्छा नाही, माझा अधिकार आहे. आणि तो अधिकार बजावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. समजलं? आत्याई हे बघ, तुझी माझ्यासाठीची धडपड, तळमळ सगळी कळतीये मला. आणि रागवण्याच्या बाबतीत म्हणशील तर तुझाच हक्क पहिला आहे. पण जरा शांतपणे विचार कर ना. आज तू ज्या माणसांसाठी आमच्यावर रागावलीस ना, त्या माणसांना खरं काय ते जाणून घेण्याची गरज नाही वाटली. स्वतःला वाटेल तसे अंदाज लावून तमाशे करून निघूनही गेले ते. या अशा घरातली, अशा संस्कारातली मुलगी तुला सून म्हणून हवी आहे का? अभि, तो विषय वेगळा आहे आणि हा विषय वेगळा आहे. समजलं? यापुढे ही मुलगी आपल्या घरात राहणार नाही. नाही आत्या, त्यांची माझ्यावर जबाबदारी असल्यामुळे त्या कुठेही जाणार नाही. जबाबदारी? कसली जबाबदारी? हं? अरे तू काय तिचा नवरा आहेस का जबाबदारी घ्यायला? मी काही बोलू का प्लीज? हे बघा, तुम्ही कोणीही माझी काळजी करू नका, कारण मुळात मलाच इथे राहायचं नाहीये. निघते मी. एक मिनिट मीनाक्षी. आत्याई प्लीज तू थांबव ना त्यांना. हे बघ, वाटल्यास त्यांच्या वतीनं मी तुझी माफी मागतो, पण प्लीज थांबव त्यांना. अभि, अरे तू तर कमालच करतोयस. आज तू हिच्या वतीनं माझी माफी मागतोयस, उद्या म्हणशील हिच्याशी लग्न करतो. मला निघायला निघते मी. थांबा.
आता मी जे काही बोलतोय ते माझं मत नाही आते. तू आमच्यावर केलेले संस्कार आहेत. तूच आम्हाला शिकवलंयस ना, रागाच्या भरात कुठलाही निर्णय घ्यायचा नसतो. मग आज तूच असा निर्णय का घेतेस? आता तूच आम्हाला सांगायचीस ना, चुकलेल्या माणसाला एक संधी द्यायची असते. मग आज न चुकलेल्या माणसाची संधी का नाकारतेस तू? आज त्यांची परिस्थिती काय आहे तुला चांगलं माहिती आहे. या अशा अवस्थेत त्या कुठे जातील, कुठे राहतील सांग ना. हे बघ, त्यांना घराबाहेर काढून काही प्रश्न नक्कीच सुटतील, पण त्यांच्या या अवस्थेला आपणच कारणीभूत आहोत हे विसरता येणार आहे का? ठीक आहे, अजूनही तुम्हा सगळ्यांना जर तिचा एवढा पुळका असेल तर काहीच हरकत नाही. 2 दिवस 2 दिवस देते मी तिला. या 2 दिवसात जर ही घर सोडून निघून गेली नाही तर मला घर सोडण्यापासून कुणीही अडवायचं नाही. पमा, पमा, सोहा, जा तिला घेऊन ये. चल. हे बघा, तुम्ही कोणीही माझी काळजी करू नका. आणि माझी काळजी करण्या एवढी मी लहान नाहीये. प्लीज प्लीज मला जाऊ द्या. कुठे जाणार आहेस? तुला काही आठवत नाहीये? अहो पण हे बघ, जे काही बोलायचं आपण नंतर बोलूया. सोहा, जा तिला वर घेऊन जा. अभि, आत्याईला जाऊन समजा. अभि तू जे काय केलंस ते बरोबर का चूक हे मला माहित नाही, पण पमा समोर तू आज पहिल्यांदा एवढं बोललायस. आणि शेवटी तर तुझंच ऐकणार आहेत हे तुला माहिती आहे ना. जा. आत्याई, आत्याई, मी काय म्हणतोय मेली तुझी आत्याई. आत्याई प्लीज असं नको ना बोलूस. हे बघ, तुम्ही कुणीही मला समजवायला येऊ नकात. मला कुणाशीही काही बोलायचं नाहीये. अगं पण मला तुझ्याशी बोलायचं आहे ना. काय बोलायचंय? जे काही बोलायचं होतं ते सगळ्यांसमोर बोललासच ना खाली. आता अजून वेगळं काय बोलायचंय? बघतीये ना, मी बघतीये. ती मुलगी जेव्हापासून या घरात आलीये ना तेव्हापासून तुम्हा सगळ्यांना तिचीच काळजी फक्त. हे बघ, आता जोपर्यंत ती मुलगी या घरातून जात नाही तोपर्यंत तू माझ्याशी बोलायचं नाहीस. आणि मला समजवायला या रूम मध्ये पण यायचं नाहीस. अगं आई ग, सावकाश. काही गरज नाही तुझ्या आधाराची मला. मी जगले काय आणि गेले काय, काय फरक पडतोय तुम्हाला? तू जा बघू इथून. आत्याई, जा म्हणतीये ना.
एकदा सांगितलेलं समजत नाहीये का तुला? जा. अहो, मला वंसनच्या अशा वागण्याचं टेन्शन आलंय हो. याआधी मी त्यांना इतकं चिडलेलं कधीच पाहिलेलं नाहीये. आता अभि गेलाय त्यांची समजूत काढायला, पण मला नाही वाटत त्या त्याचं पण ऐकतील. त्याचं काय लता की पमा लहानपणापासून अशीच आहे. एकदा ती रागावली ना की ती कोणाचंच ऐकत नाही. त्यांचं सगळंच चुकतंय असं नाही म्हणत मी. अभिच्या लग्नासाठी त्या किती प्रयत्न करतायत आपण बघतोय, म्हणून त्यांचा राग मी समजून घेते हो. पण मीनाक्षीची पण काळजी वाटते ना. तिच्या समोर हा सगळा प्रकार घडलाय, तिला काय वाटत असेल? ती बिचारी स्वतःलाच दोषी समजत असेल. लता, आपली अवस्था ना आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी झाली. मीनाक्षीला घराबाहेर काढण्याचा हट्टच धरून बसलायत त्या, आणि ती बिचारी अशा परिस्थितीत कुठे जाणार आहे? एक तर तिला काही आठवत नाहीये, तिची ट्रीटमेंट सुरू आहे, आणि इतके दिवस आपल्याबरोबर ती घरच्यासारखी राहिली. असं कसं ताबडतोब तिला बाहेर काढायचं? आणि 2 दिवसात तिची व्यवस्था तरी कशी होणार आहे? त्याचं काय लता, आपण सगळेच जण इमोशनल विचार करतो, पण पमाचं तसं नाहीये. ती प्रॅक्टिकली विचार करते. त्यामुळे तिच्या डोक्यात काय चाललंय ना हे कधीच कळत नाही. आणि एखादी गोष्ट तिने ठरवली ना की ती त्यातून माघारही घेत नाही. 2 दिवस आहेत आपल्याकडे, बघू काय करता येते ते. तिचा एक हात मी धरलेला असताना दुसरा हात धरायची तू हिंमतच कशी करू शकतोस? तू फक्त तिलाच नाही मलाही अडवतोस. एवढा मोठा झालास तू, काही गरज नाही तुझ्या आधाराची मला. मी जगले काय आणि गेले काय, काय फरक पडतोय तुम्हाला? दादा, आत्याही तुझ्याशीही बोलली नाही ना? हो ना. तिला कसं समजावायचं तेच कळत नाहीये मला. आणि काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीये ती माझं. तुला तिचा स्वभाव माहिती आहे ना. जोपर्यंत मीनाक्षी या घरातनं जात नाही तोपर्यंत रूम मध्ये यायचं नाही माझ्या, असं बजावलंय मला तिने. तिला त्रास व्हायला लागला म्हणून सावरायला गेलो तर मी मेले तरी कोणी काळजी करू नका माझी, असं म्हणाले. मला कळतच नाहीये कशी समजूत काढायची तिची. दादा, डोंट वरी, तू टेन्शन नको घेऊ. आत्याईने 2 दिवस दिलेत ना, आपण मीनाक्षीची बाहेर कुठेतरी चांगली व्यवस्था करू. म्हणजे तुला काय म्हणायचंय? आपण खरंच त्यांना घराबाहेर काढायचंय? दुसरा काहीच ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. आणि ह्यावेळी आत्याही बाबांचं ऐकेल असं वाटत नाही. नाही सोहा, का कोणास ठाऊक पण
त्यांनी आपलं घर सोडून जाऊच नाही असं वाटतंय मला. सारखं वाटतंय. आत्ता कुठे आपल्या घरात स्थिरावत होत्या त्या, आणि आपण त्यांना असं काय करतील त्या, कुठे जातील. मला मला त्यांची खूप काळजी वाटते यार. आय कॅन अंडरस्टँड. म्हणजे बघ ना, मीनाक्षी इतके दिवस आपल्या सोबत राहत होती, आपली आपली फॅमिली मेंबर असल्यासारखी राहत होती आपल्या घरात, पण आता तिला घराबाहेर जावं लागणार आहे नक्की. हे सगळं असं अचानक घडेल अशी अपेक्षाच नव्हती रे दादा. पण आता आपल्याकडेही काहीच ऑप्शन नाहीये, आणि तसंही एक ना एक दिवस तिला इथून जावंच लागणार होतं ना. आपण एक काम करू, आपण बाहेर तिची चांगली व्यवस्था करू. डॉक्टरांची शेवटची मीटिंगही बाकी आहे अजून, तिच्या काही टेस्ट करायच्या आहेत, आणि ह्या सगळ्यामुळे ती आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहणारच आहे ना. आणि दादा, ती या घरातून बाहेर गेली म्हणजे आपली जबाबदारी संपली असं नाही ना. दादा, पटतंय का मी काय म्हणते ते? माझं नशीब एवढं वाईट आहे की माझ्या नशिबात कुठली नातीच नाहीत. हे काय कमी आहे म्हणून माझ्यामुळे आता दुसऱ्यांची नातीही अडचणीत यायला लागली. नाही मीनाक्षी, माणसाने हे दुर्दैवी असावं, पण तुझ्या एवढं नक्कीच नसावं.